लग्नाचा आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गिट्टी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी निलेश सुरेंद्र बिजेवार यानं सप्टेंबर 2024 ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये पीडित मुलीला फसवून वेळोवेळी अत्याचार केलाय। आरोपीने पीडितेला प्रेमाचे आणि लग्नाचा आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केलाय। या काळात त्यानं तिला बालोद्यान आणि मित्राच्या खोलीत घेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले। जेव्हा पीडितेनं लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा आरोपीनं थेट नकार देत तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले। त्यामुळे मुलीला मानसिक आणि शारीरिक धक्का बसलाय। शेवटी पीडित मुलीनं गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले। लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली। अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे। या प्रकरणात दोषी ठरल्यास पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपीला कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता पंकज चौधरी सोबत क्राईम रिपोर्टर विशाल बंबडवार, नागपूर। नमस्कार, मी PSI सुप्रिया पुंडगे, नेमणूक पोलीस स्टेशन गिट्टी खदान। सकाळी एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी आली। ही आरोपी जो पोलीस स्टेशन हद्दीमध्येच राहणारा जगदीश नगरचा राहणारा आहे, तो तिच्यासोबत 6 महिन्यापासून ओळख झालेली आहे आणि त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून लग्नाचं आश्वासन देऊन तिला बालोद्यान परिसरामध्ये जंगल झाडीमध्ये नेऊन आणि मित्राच्या रूमवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचा आमिष देऊन आणि लग्न करणारच आहोत काही हरकत नाही असं बोलून त्याने वारंवार संबंध प्रस्थापित केले। पण जेव्हा त्या अल्पवयीन मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला व तिच्याशी संबंध तोडून दिले। तर या कारणावरून मग ती पोलीस स्टेशनला येऊन तिने पूर्ण हकीकत सांगितल्याच्या नंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्याच्या नंतर जी प्रोसिजर तपास असतो तो सुरू केला आणि आरोपीचा शोध घेणे आम्ही त्याच्या जगदीश नगरच्या घरी शोध घेतला असता तो आरोपी मिळून आला नाही। सध्याला तो फरार असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। त्याचे CDR, त्या कॉल डिटेल्स वगैरेसाठी पण पत्रव्यवहार केलेला आहे। तो लवकरच पोलिसांच्या ताब्यामध्ये येईल। तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये जे आरोपी असतात ते मुलींचा गैरफायदा घेतात। अशा बाबतीमध्ये मी महिला किंवा मुलींना सांगू इच्छिते की त्यांनी त्यांना कायद्याची माहिती असावी। त्यांच्यासोबत असे कोणी जर फसवणूक करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा। नागपूर शहरामध्ये पोलीस दिदीचा जो उपक्रम आहे तो अतिशय उल्लेखनीय आहे। याच्यामध्ये तुम्ही पोलीस दिदींना येऊन याबाबत माहिती देऊ शकता, ज्याच्यातून संभाव्य तुमच्यासोबत ज्या घटना आहेत, वाईट प्रकार आहेत ते थांबण्यास आणि अत्याचारापासून तुम्हाला वाचण्यामध्ये मदत होते। तर सर्वांनी या पोलीस दिदी अभियानाचा फायदा घ्यावा आणि कोणतीही अशी त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडत असेल तर तात्काळ पोलिसांसोबत संपर्क साधावा। याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही। कायदा हा महिलांच्या सोबत नेहमीच महिलांच्या सोबत आहे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।